गुड मॉर्निंग. आज आपण फॉरेस्ट्रीचा डेमो क्लास बघत आहोत. लास्ट टाइम आपण जे यूट्यूबला रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामध्ये मी पूर्ण फीचर सांगितले होते फॉरेस्ट्रीचे आणि फॉरेस्ट्री रिलेटेड. आजच्या क्लासमध्ये आपण लास्ट टाइम जे पाहिलं होतं त्याच्यात थोडंसं ॲडिशन करूया की आपण एक्झॅक्ट फ्रेमवर्क काय आहे. ऑलरेडी मी फॉरेस्ट्रीच्या क्लास आणि ह्याच्याबद्दल सिलेबसबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली, फक्त एक्झाम पॅटर्न जो आहे त्याच्याबद्दल काही डिस्कस केलेलं नव्हतं. तर आज आपण या लेक्चरमध्ये एक्झाम पॅटर्न काय आहे आणि क्वेश्चन पेपर कशा प्रकारे येतोय ते बघूया आपण. ठीक आहे. जो क्वेश्चन पेपर आहे तो 8 क्वेश्चन मध्ये डिवाइड केलेला असतो. क्वेश्चन नंबर ठीक आहे. हे जे 8 क्वेश्चन आहेत त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 आणि 5 हा कंपल्सरी असतो. आणि यूपीएससीच्या पेपरमध्ये 1 आणि 5 मध्ये 5-5 क्वेश्चन दिलेले असतात 8-8 मार्क्सला. पण एमपीएससीचा जो पेपरचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 5च्या ऐवजी 7 क्वेश्चन आहेत आणि त्या 1 आणि 5 मधल्या 7 मधले 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आपल्याला. आणि दुसरं एक असतं की 1 आणि 5 हा कंपल्सरी झाल्यानंतर जे 1 मध्ये 3 राहतात आणि ह्याच्यामध्ये सेक्शन 2 मध्ये पण 3 राहतात. त्या 3 मधला एक एक कंपल्सरी असतं. टोटल 5 करायचे. तर जर तुम्ही पहिल्यातलेच 3 केले आणि पहिला आणि 5वा तर कंपल्सरी तुम्ही 5 केले, याचा अर्थ तुमचा एक क्वेश्चन राहून जातो. तो सेक्शन बी मधला पण एक कंपल्सरी असतो. आणि सपोज तुम्ही क्वेश्चन बी मध्ये जर 3 केले की 5, 7 आणि 8 केला तर तुम्हाला क्वेश्चन 1 कंपल्सरी करायचा आहे आणि 2, 3, 4 पैकी एक करायचा आहे. जर आपण केलं की सलग पहिले 4 केले आणि नंतर 5वा केला तर आपला एक क्वेश्चन सुटतो आणि तो आपला मार्क्स आपल्या तिथं डायरेक्ट डिडक्ट होतात. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि एमपीएससीच्या पेपरमध्ये 200 मार्काचा पेपर आहे. सेम यूपीएससी सारखाच पेपर पॅटर्न आहे. फक्त फरक काय की यूपीएससी मध्ये 2 ऑप्शनलचे पेपर आहेत. एका ऑप्शनलचे फॉरेस्ट्रीचे 200-200चे 2 पेपर आहेत आणि याच्यामध्ये फक्त एकच 200चा पेपर आहे. आणि सिलेबस पूर्ण आहे आपला. जो आपला सिलेबस मी त्या दिवशी दाखवला होता पूर्ण फॉरेस्ट्रीचा यूपीएससी सिलेबस कॉपी पेस्ट झालेला आहे. आणि एमपीएससी मध्ये फक्त काय ऍड केलेलं आहे की स्टेट रिलेटेड फॉरेस्टचे जे काही ऍक्ट आहेत ते सर्व महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ऍक्ट आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे फॉरेस्ट टाईप स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहेत, जे की आपण ऑल ओव्हर इंडियावरती वेगळे टाईप्स पाहतो, पण त्याचे सब टाईप जे काही महाराष्ट्रातले आहेत ते स्पेसिफिकली याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे की आपल्याला पेपरमध्ये कन्फ्यूज होतं आणि आपल्याला आज सोपं वाटतंय ऍक्च्युअली. पण जेव्हा यूपीएससीचा सिव्हिलचा पेपर 2-2, 3-3 मेन्स दिलेले मुलं बी लिहितात त्यावेळेस पण हा प्रॉब्लेम क्रिएट करतात की सलग 5 सॉल्व करतील, त्यांच्यानंतर लक्षातच येत नाही की एक क्वेश्चन राहून गेला आपला म्हणून. आणि असे इव्हन एमपीएससी मधून ऑब्जेक्टिव्ह मधून तहसीलदार झालेल्या मुलांनी केलेला प्रकार आहे हा. सो हे मला इम्पॉर्टंट वाटतं की इथं सांगणं. ऑलरेडी आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे पहिल्या अर्लियर व्हिडिओमध्ये जो युट्यूबला अवेलेबल आहे आपला. पण हे खूपच इम्पॉर्टंट आहे की जर असं आपल्याकडून मिस्टेक झाली तर आपल्या लाईफ टाईम मध्ये एखाद दुसऱ्या वेळेस अपॉर्च्युनिटी भेटते फॉरेस्टची प्रिलिम काढण्याची आणि ती मेन्स लिहिण्याची. आणि त्याच्यामध्ये जर असा ब्लंडर झाला, ऑलरेडी कॉम्पिटिशन कमी असते आणि आपण 40 मार्क्स जर सोडून आलो तर ते लाईफमध्ये खूप जास्त डॅमेज करणार असू शकतो. सो मला त्याच्यामुळे वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मीडियम इंग्लिश आहे. कोणी कन्फ्यूज होत असेल की एमपीएससी आहे तर मराठीत असेल, तर फॉरेस्टचा जो सिलेबस आहे तो पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. त्याचा पेपर मीडियम इंग्लिशमध्ये आहे. तुम्हाला नंबर सुद्धा इंग्लिशमध्ये टाकायचा, तुम्ही मराठीत सुद्धा टाकू शकत नाहीये. आणि जर इंग्लिशमध्ये नसेल तर तो पेपर आपला चेक होणार नाही. पूर्ण क्वेश्चन पेपर हा इंग्लिशमध्ये असणार आहे, जे की यूपीएससीचा पण हिंदीमध्ये येतो सिव्हिलचा पेपर, पण फॉरेस्टचा पेपर पूर्ण इंग्लिशमध्ये येतो. सो ही एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की खूप सारे लोक कन्फ्यूज असतात त्याच्याबद्दल. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय आहे की यूपीएससी मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे. यूपीएससी मध्ये 300-300 मार्काचे 2 पेपर आहेत, एक जीएसचा आणि एक इंग्लिशचा. तर हे एमपीएससी मध्ये काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप सब्जेक्टिव्हिटी कमी झाली. आता फक्त टेक्निकल सब्जेक्ट राहिले. तर त्याच्यामुळं हे जे आपला पॅटर्न आहे हा एकदम सोपा झालेला आहे आणि ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. यूपीएससीच्या IFS मध्ये पण खूप लोकांना कधी इंग्लिशमध्ये खूप जास्त मार्क्स येतात, त्याचं रिझन समजत नाही. कधी कमी मार्क्स येतात, त्याचं पण रिझन समजत नाहीये.
पण ह्याच्यामध्ये कधीच तसं होत नाही, फॉरेस्ट्री ऑप्शनल असेल किंवा ॲग्री इंजिनिअरिंग कॅन्सल केलेलं आहे. तोच फरक आहे. म्हणजे आपले 200-200चे फक्त दोनच ऑप्शनल ठेवलेत. हां, जनरल नॉलेज पूर्ण कॅन्सल आहे, इंग्लिश कॅन्सल आहे. 300-300चे दोन होते, 600 होतं ते मार्क्स. आणि त्यांचे 400च्या हां ऑलरेडी तिथं UPSC मध्ये काउंट होत होते. आता आणि दुसरा फरक काय आहे की UPSC मध्ये 200-200चा दोन ऑप्शनल पेपर असायचे इच ऑप्शनल. म्हणजे फॉरेस्ट्री 400 मार्क्ससाठी दोन पेपर व्हायचे आणि ॲग्री इंजिनिअरिंग किंवा जिओलॉजी 200-200चे दोन पेपर व्हायचे. पण इकडे आपल्याकडे पूर्ण पेपर एकच क्लब केले, दोन्ही पेपर फॉरेस्ट्री 1 आणि 2. सिलेबस सेम ठेवला आहे. उलट आपला महाराष्ट्राचा सिलेबस त्याच्यामध्ये ॲड केला स्पेसिफिक महाराष्ट्राशी रिलेटेड जे आहेत. आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे की बाहेरचे जे क्लासेस आहेत त्यांचा ना आपलं कनेक्शन लागणार नाहीये. सो इथं प्रयासमध्ये आम्ही सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणलेली आहे मराठी मुलांसाठी की आपल्या सिलेबसच्या बेसिसवरती आणि ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस लिंक करून आम्ही इथं तुम्हाला शिकवणार आहोत. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपला जो बर्डन आहे ऑलरेडी सिलेबसचं ते कमी होणार आहे आणि अर्लियर आपण जे ऑब्जेक्टिव्हसाठी प्रिपरेशन केलेलं आहे त्याचा पण आपल्याला याच्यामध्ये फायदा होणार आहे. जे की आपण दुसरा क्लास केल्यानंतर तेवढं आपल्याला जमणार नाही ते, त्यांना आपले प्रॉब्लेम माहीत नाहीत. आपला सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे, आन्सर रायटिंगचा. आपण सगळ्यांनी ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे 144 जागा RFOच्या असल्यामुळं आणि फॉरेस्टची प्रिलियम ही फक्त MPSCच्याच मुलांना निघणार आहे ज्यांनी ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली आहे. बाकीच्या मुलांना खूप अवघड जाणार आहे जे UPSC मधून ट्रान्झिशन करणार तिकडं. सो ही ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. पण जर आपल्याला क्लॅरिटी नसेल तर आपल्याला खूप सारा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यासाठी आम्ही मराठी मीडियममधून म्हणजे जे की आपलं कम्युनिकेशन 1 to 1 राहील आणि आपण अवेलेबल असू एकमेकाला, त्याच्यामुळे आपलं प्रिपरेशन सोपं जाऊ शकतंय. आणखी काय डाऊट? आता जसे की रिमोट सेन्सिंग आहे, रिमोट सेन्सिंग हा ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवेची जी ऑब्जेक्टिव्ह मेन्स होती ना त्याच्यामध्ये पण रिमोट सेन्सिंग होतं. मी तुम्हाला इथे दाखवतो. हे पहा, फॉरेस्ट्री ऑप्शनल 2025चा जे मेन्सचा सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग टॉपिक आहे आणि 2024 पर्यंत जो ऑब्जेक्टिव्ह मेन्सचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये पण रिमोट सेन्सिंग आहे. सो कॉमन आहे. म्हणजे ऑलरेडी आपण जे थोडं बहुत ज्या लोकांनी ऑलरेडी केलेले आहे ऑब्जेक्टिव्हचे मेन्स दिलेले आहे त्या लोकांचं जे काही डुप्लिकेशन ऑफ वर्क आहे ते वाचणार आहे. त्यानंतर काय, सॉइल कन्झर्वेशन, इकडं पण सॉइल कन्झर्वेशन आहे. एन्व्हायरमेंट, पोल्युशन, क्लायमेट चेंज आहे, इकडं पण एन्व्हायरमेंट आणि पोल्युशन आहे. त्याच्यानंतर काय, ट्रायबल, बायोडायव्हर्सिटी, फॉरेस्ट राईट ऍक्ट, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, हे सर्व ऑब्जेक्टिव्हच्या मेन्समध्ये होतं. आणि सेम वेज इरिगेशन, मँग्रोव्ह, कोल्ड डेझर्ट हे पण इकडं ऑब्जेक्टिव्हला होतं. सो आपलं जे डुप्लिकेशन ऑफ वर्क आहे ते वाचणार आहे आणि ह्याच्यातून काय होणार आहे की आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे. फक्त आपला प्रॉब्लेम आहे काय, की आन्सर रायटिंगचा. आणि ह्या आन्सर रायटिंगवरती ओव्हरकम करण्यासाठी आम्ही डेली 3 क्वेश्चन देणार आहोत आणि त्या डेली 3 क्वेश्चनचं इथं मॉडेल आन्सरचं डिस्कशन होणार आहे. तुम्ही तुमचे घेऊन यायचं लिहिलेलं जे काय असेल ते आणि डायरेक्ट कम्पेअर करायचं आपण समोरासमोर रोजच्या रोज. आणि त्याच्यामुळे काय होणार की जी भीती आहे ती लवकर हे होणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे की हे जी आन्सर रायटिंग आहे याच्याबद्दल कन्फ्युजन आहे खूप MPSC मधल्या मुलांमध्ये. त्यांना वाटतं की काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं असते. ऑलरेडी इनोव्हेटिव्ह करण्यापेक्षा हे मेकॅनिकल आहे. सर्व गोष्टी इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन हे ऑलरेडी ठरलेलं आहे. फक्त तुम्हाला कोणीतरी आयडेंटिफाय करून दिलं पाहिजे की हे इंट्रोमध्ये लिहिता येऊ शकतं, हे बॉडीमध्ये लिहिता येतंय आणि हे कन्क्लुजनमध्ये लिहिता येतंय आणि याच्या सर्व टेम्पलेट बनतात. जसं आपण फॉर्म्युला वापरतो ना मॅथ्समध्ये, सेम वेने की एकदा फॉर्म्युला जर माहीत झाला तर काही क्वेश्चन आला तरी आपण तो लिहू शकतो. जसं की कोल्ड डेझर्ट वरती विचारला, आपल्याला काय कोल्ड डेझर्टची पहिली डेफिनेशन माहीत पाहिजे. कोल्ड डेझर्टचं पुन्हा 2 नंबरला आपल्याला कोल्ड डेझर्टची डेफिनेशन आपण कुठे लिहिणार आहोत, इंट्रोमध्ये. आणि बॉडीमध्ये काय आपला पहिला पॉईंट असणार आहे की लोकेशन. इंडियाच्या मॅपवरती आपल्याला लोकेशन दाखवायचं आहे की हिमालयामध्ये कुठं कुठं कोल्ड डेझर्ट आहेत. लडाखमध्ये आहे, स्पिती व्हॅली आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा थोडासा पार्ट येतो, सिक्कीममध्ये येतं. तरी आपल्याला लोकेशन इंडियाचा मॅप काढायचा छोटासा आणि त्या लोकेशनवरती दाखवायचं आहे. मग कोल्ड डेझर्ट मधल्या स्पेसिस सांगायचे आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट बॉडीमध्ये काय असणार आहे की फीचर्स काय येतं, की कुठल्या टाईपचं क्लायमेट आहे तिथं, कुठल्या टाईपची सॉईल आहे, कुठल्या टाईपचं तिथं इरिगेशन अवेलेबल आहे, ग्रोईंग सीझन किती आहे, फिनॉलॉजी काय आहे तिथं ट्रीची वगैरे,
हे सर्व आपल्याला सांगायचं आहे, नंतर कन्क्लुजन द्यायचं आहे. मग कोल्ड डेझर्ट विचारू द्या की मँग्रोव्ह विचारू द्या की त्याच्यानंतर टेम्परेट फॉरेस्ट विचारू द्या की ट्रॉपिकल फॉरेस्ट विचारू द्या, कुठलं जरी फॉरेस्ट विचारलं तरी आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. आणि हे जर टेम्पलेट माहीत असेल तर खूप इझी जाणार आहे. आणि हे टेम्पलेट माहीत असायला एक आपल्याकडे एक्सपर्ट लागतं, कोणीतरी ज्याला अगोदर आयडिया आहे. आपण घरी बसून करू शकत नाही. आज मला विशेषतः म्हणजे या लेक्चरमध्ये एवढंच सांगायचं आहे की ज्यांना कुणाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे, तुम्ही कुठं पण क्लास करा, पण विदाऊट क्लास प्रिपरेशन करू नका. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा फॉरेस्टची पहिली मेन्स देत होतो त्यावेळेस ना, की मी सिव्हिलच्या मेन्स नंतर दिला पेपर फॉरेस्टचा, आणि त्यावेळेस आम्हाला 45 डेज अवेलेबल होते. आणि माझे काही मित्र होते त्यांनी फुल टाइम फॉरेस्ट करत होते, म्हणजे प्रिलिम्स नंतर त्यांनी 6 महिने फॉरेस्ट केली आणि त्यांनी विदाऊट क्लास केली आणि स्वतः प्रिपेअर करत होते. ते 4 महिने माझ्या अगोदर ऑलरेडी करत होते. मी 4 महिन्यानंतर मग सिव्हिलची मेन्स दिल्यानंतर प्रिपरेशन चालू केलं. आणि माझे जे मित्र IFS झाले होते त्यांनी मला सांगितलं की तयारी करायची असेल तर क्लास लावून कर, नाही तर करू नको. तर मग मी डायरेक्ट क्लास लावला आणि 6 महिन्यानंतर आम्ही 2 महिन्यानंतर पेपर दिला. आणि ज्या मुलांनी 6 महिने स्वतःहून प्रिपरेशन केलं होतं का, त्यांना साधा इंटरव्ह्यूचा कॉल पण नाही आला. आणि त्यांना फॉरेस्ट्री मधलं कोल्ड डेझर्टची डेफिनेशन सुद्धा शेवटपर्यंत समजली नाही की कुठली लिहायची, कारण हजारो नोट्समध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन असतात. त्यानंतर सिल्व्हिकल्चरच्या 20 डेफिनेशन येतात वेगवेगळ्या नोट्समध्ये, एकाखाली एक मांडून दिलेलं. मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर यातली कुठली लिहायची कशी समजणार आहे आपल्याला? आपण तर ओमनिपोटेंट नाही आहे. आणि तोपर्यंत टाइम पण कमी होता. बाकीच्या लोकांनी जिओलॉजी ॲग्री इंजिनिअरिंग फटाफट करून घेतलाय क्लासमधून. आणि त्याच लोकांना म्हणजे ज्यांनी 45 दिवस प्रिपरेशन केलं त्याच लोकांना इंटरव्ह्यूचा कॉल आणि त्याच लोकांचं सिलेक्शन झालं. ज्यांनी विदाऊट क्लास केला आजपर्यंत तर मी ऑलमोस्ट ती नाहीच कोणी की ज्यांना विदाऊट क्लास करतं, कारण टेक्निकल सब्जेक्ट आहे, सिलेबस खूप मोठा दिसतोय. पण जर एखाद्या एक्सपर्टकडून आपण समजून घेतला का तर तो सिलेबस खूप कमी होतो आणि खूप लवकर संपतो. आणि त्याची अंडरस्टँडिंग पण येते, आपल्याला खूप वेळेस वाचायची गरज लागत नाही. आणि टेक्निकल वर्ड असल्यामुळं किंवा टेक्निकल टर्म्स असल्यामुळं, कन्सेप्ट असल्यामुळं स्वतःला वाचून समजत नाही येते. सो मला वाटतं की तुम्ही कुठं पण क्लास करा, पण फॉरेस्टचं प्रिपरेशन हे क्लास लावूनच करा. IFS असू द्या की ACF असू द्या की RF असू द्या, कारण 2 ऑप्शनल सेमच आहे, फक्त इंग्लिश आणि GS चा फरक आहे इकडं. आता आपण ह्या बॅचमध्येच IFS ची एकदा सिव्हिलची मेन झाली UPSCची की याच बॅचमध्ये आपण फॉरेस्टवाले ज्या मुलांचे माझ्याकडे ॲडमिशन आहेत त्यांना आपण याच बॅचमध्ये ॲडमिशन देणार आहेत. तेच आपल्यासोबत आन्सर रायटिंग करणार आहेत, टेस्ट देणार आहेत, हे सर्व गोष्टी आपल्यासोबत होतात. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी सिव्हिलची मेन्स देऊन येईपर्यंत मी तुम्हाला सगळ्याला त्यांच्या लेवलचं आन्सर रायटिंगमध्ये तयार करून घेईल. की ऑलरेडी मी UPSCच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत सिव्हिलच्या, त्यामुळे मला आन्सर रायटिंगची पूर्ण आयडिया आहे. मी ऑलरेडी एक कोर्स पण घेतलेला आहे, सायन्स अँड आर्ट ऑफ रायटिंग सिव्हिलसाठी UPSCच्या. त्याच्यामध्ये मी GS2 GS3चे सर्व क्वेश्चन घेतलेले आहेत. इवन जॉग्राफी पण घेतलंय मी त्याच्यामध्ये. तर मी पूर्ण ते टेम्पलेटमध्ये दाखवलंय की फॉर्म्युलामध्ये, आणि ते युट्यूबला अवेलेबल आहेत सर्व गोष्टी, तुम्ही त्या पण पाहू शकता. तिथून तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की टेम्पलेट काय असते, आन्सर कसे लिहायचे असते, तर काय करायचं असते. सो मला वाटतं की हे कन्फ्युजन आपण तिथून दूर करू शकतो. आता एक हे मी तुम्हाला सांगितलं की आपण क्वेश्चन पेपरचं पॅटर्न डिस्कस करत होतो, कारण ऑलरेडी आपण पूर्ण सिलेबस डिस्कस केलाय. सेम UPSCचा सेम पॅटर्न असतो की 8 क्वेश्चन असतात, त्यातले 5 अटेम्प्ट करायचे असतात, 1 नंबरचा आणि 5 नंबरचा कंपल्सरी असतो. फक्त इथं फरक काय आहे की जो 1 नंबरचा क्वेश्चन आहे, आता मी तुम्हाला ऍक्च्युअल पेपर दाखवतो इथं, हे MPSCने स्वतःच त्यांचा वेबसाईटवरती हा पेपरचा पॅटर्न दाखवलेला आहे. हा पॅटर्न क्वेश्चन नंबर 1 किती, क्वेश्चन 1 2 3 4 5 6 7, ह्या 7 मधले 5 अटेम्प्ट करायचे, सॉल्व एनी 5 आउट ऑफ 7, जे की UPSCच्या पेपरमध्ये 5च क्वेश्चन असतात आणि ते 5च्या 5 अटेम्प्ट करायचे असतात, तिथं ऑप्शन नसते UPSCच्या पेपरमध्ये. इथं आपल्याला 2 आहेत, त्याच्यामुळे इथं आणखी आपल्याकडे स्कोप आहे थोडंसं फ्री हँड घ्यायला. UPSC मध्ये कसं की तुम्हाला पूर्ण सिलेबस इच अँड एव्हरी पॉईंट माहीत पाहिजे, कारण कंपल्सरी मध्ये आला तर लिहायला. पण इथं तुम्ही काही टॉपिक सोडून देऊ शकता स्मार्ट वेने, जसं की क्लायमेट चेंज आहे, हे जे टॉपिक आहेत की बेसिक वाले GS जे कॉमन वाले मी तुम्हाला दाखवलं आता, यातले काही टॉपिक आपण स्किप करू शकतो की जे की जर आला जरी क्वेश्चन तरी आपण जनरल आन्सर लिहू शकतो जर आपल्याकडे टाइम कमी असेल तर. आणि हे जे 5 आहेत ते बाकीच्या कोर टॉपिक मधून ऍड्रेस होऊ शकतात आपल्याला. सेम वेने 1 2 3 मध्ये हा 40चा क्वेश्चन झाला, 8 8 8 चे याच्यामध्ये झाले 2 3 4, ह्याच्यामध्ये ABC असणार आहे. हा सेक्शन A झाला.
हा सिलेबस आपला सेमच आहे. सिलेबसमध्ये काही त्यांनी सेक्शन केलं नाही एमपीएससी वाल्याने, फक्त पेपरमध्ये सेक्शन पाडले तर. आणि हा सेक्शन ए म्हणजे यूपीएससीचा पेपर 1 आहे. पूर्ण पेपर 1 मध्ये येणारे क्वेश्चन हे येतात. आता पेपर 2 चा म्हणजे सेक्शन बी दाखवतो. एमपीएससी मध्ये सेक्शन बी तर सेमच आहे. इथं 5 मध्ये किती सांगितलं, एनी 5 सांगितलं, पण 1 आणि 5 सॉल्व्ह करायचं आहे. आणि 5 मध्ये बी सॉल्व्ह करताना ह्यातले 7 मधले 5च सॉल्व्ह करायचे, एनी 5. त्यानंतर 6, 7, 8. पण ह्या 6, 7, 8 मधून एक तरी उचलायचा आहे. पहिले ह्यातून जर 2 आणि 3 केला तर यातला एक घ्यायचा. असं नाही की 2, 3, 4 केले आणि 5 केला हा सेक्शन बघितलाच नाही, असं नाही चालणार. हे इथला एक तरी करायचं आहे, 6, 7, 8 मधला एक तरी करायचा, किंवा इथले 2 केले तर तिकडला एक तरी करायचं, 2, 3, 4 मधला. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपण इमोशनल होऊन पेपरमध्ये आपल्याला काही गोष्टी सुरुवातीला सोप्या दिसतात आणि आपण पटकन लिहून टाकतो, आणि आपल्याला बाहेर आल्यानंतर कळतं की खूप मोठा ब्लंडर झालाय म्हणून. आणि पुन्हा एकदा 40 मार्काचा क्वेश्चन जर गेला, आहे तर 200, 200, 400 मार्काची मेन्स, त्याच्यामध्ये 40 मार्क्स जर आपण हाताने घालवले तर मग ते कॉम्पेन्सेट पण होत नाही, पूर्ण अटेम्प्ट जातो आणि वन्स अपॉन टाइम इन लाईफ अपॉर्च्युनिटी असते. तर हे मेन मी हे दाखवलं होतं तुम्हाला. आता फक्त की आता आपण का जॉईन केला पाहिजे, मी ऑलरेडी हे सांगितलेलं आहे की वाय जुलै इज द राईट टाइम टू जॉईन द फॉरेस्ट्री ऑप्शनल क्लास. आता का जॉईन केला पाहिजे, तर आता जॉईन करण्याचं कारण काय माहिती आहे का, की आपण सर्वांनी एमपीएससीची ऑब्जेक्टिव्हची मेन्स आत्ताच दिली, राज्यसेवेची. काही लोकांनी गट ब चे पेपर दिले आता रिसेंटली 30 तारखेच्या आसपास, 29 जूनला. सो आपला ऑब्जेक्टिव्हवरती होल्ड आहे, आणि ऑलरेडी जवळपास RFOच्या वॅकन्सी ह्या 144 आहेत. हे कधीतरी 5 किंवा 10 वर्षानंतर अशी, ऑलमोस्ट 10 वर्षानंतरच अशी एवढी मोठी ॲड निघते. तर ही ॲड आता आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि तुम्ही म्हणत असताल की ही कशी ऑपॉर्च्युनिटी, हे तर सब्जेक्टिव्ह झालंय, बरोबर आहे ना. सगळ्याला तर हाच प्रश्न पडतो की सब्जेक्टिव्ह झालंय आणि ही ऑपॉर्च्युनिटी कशी असू शकते ऑब्जेक्टिव्हच्या मुलांना. तर ऑब्जेक्टिव्हच्या मुलांना ऑपॉर्च्युनिटी का माहिती का, की एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्हचा आपण एवढा अभ्यास केलाय की फॉरेस्टचा कटअप जास्त लागतो नॉर्मली, कारण सिव्हिलच्या जागा वाढतील, आणि तो फॉरेस्टचा कटअप दुसरे लोक कोणी क्लिअर करू शकत नाही. यूपीएससी मधून आलेले लोक हा कटअप क्लिअर करू शकत नाही, जे की एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्ह ज्याच्या होल्ड आहे तेच लोक करू शकतात. सो मला वाटतं की ऑलमोस्ट आपण 144 जागासाठी 2500 मुलं असणार. 2500 मध्ये नाही म्हटलं तरी 2200-2300 मुलं हे फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह मेन्स करणारेच मुलं असणार आहे. सो ही कॉम्पिटिशन ऑलमोस्ट ही आपल्याच लोकांमध्ये आहे की ज्यांना थोडं बहुतच एक्सपोजर आहे सब्जेक्टिव्हचा किंवा आन्सर रायटिंगचा. आणि आपल्याकडे आता खूप मोठं ड्युरेशन आहे, एक 6 महिन्याचं तर 8 महिन्याचं ड्युरेशन आहे, त्याच्यामध्ये आपण करूया. आणि ऑलरेडी आता 3-3.5 महिने राहिलेत प्रिलिम्सचा, 3 महिने ऑलमोस्ट. आणि आपण इतक्या दिवस काही जे काही आपण ज्यांनी ऑब्जेक्टिव्ह मेन्स देतात ते लोक, ते प्रिलिम्सचा एवढे दिवस अभ्यास करतच नाही, ते हार्डली एक 15-20 दिवस करतात. काही तर लोक असे आहेत की एक 4 दिवसाच्या अभ्यासावर पण ट्रिक्सच्या जीवावरती काढतात, ऑलरेडी मेन्स दिलेली असते रिसेंटमध्ये, तर त्यांना काही एवढं अवघड जात नाही. मग त्यांनी 3-3.5 महिने काय करायचं आहे की 3-3.5 महिने इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन सोबत 1 महिना तुम्ही फॉरेस्ट्रीचा क्लास करून जर घेतला की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. काय सांगता येतं की ज्या 32 जागा ACFच्या ऍड होणार म्हणताय, त्या जर ऍड झाल्या तर आपल्यासाठी एक सोने पे सुहागा असू शकते ऑपॉर्च्युनिटी, आणि त्यासाठी आपण प्रिपेअर असलं पाहिजे. आणि जर तुमचा फॉरेस्ट्री ऑप्शनल जर प्रिपेअर झाला का, तर तुम्हाला ऑलमोस्ट कॉन्फिडन्स येईल की चला आपण लिहू शकतो. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये मी एक दुसरी गोष्ट सांगतो की जे यूपीएससीचे फॉरेस्टवाले लोक असतात का, त्यांना पण एवढी आयडिया नसते. हे टेक्निकल गोष्ट आहे, GS लिहिणं वेगळी गोष्ट आहे आणि फॉरेस्ट्री आणि ॲग्री इंजिनिअरिंग लिहिणं ही गोष्ट वेगळी. याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी असतात, याला काही जास्त फ्लो वगैरे मेंटेन करायची गरज लागत नाही. तो फ्लो ऑटोमॅटिक टेक्निकल असल्यामुळे तो फ्लो मेंटेन होऊन जातो. सो मला वाटतं की आपल्याला एवढं घाबरून जायची गरज नाही आन्सर रायटिंगसाठी. एकदम सोपी गोष्ट आहे, टेक्निकल गोष्ट आहे, तर आपण सरळ सरळ ही गोष्ट करू शकतो. आणि ह्याच्यासोबत आणखी एक दुसरी काय इम्पॉर्टंट गोष्ट माहिती आहे का, की आपण ऑलमोस्ट यातला 50% सिलेबस केलेला. मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सिलेबस कम्पेअर करून दाखवलं होतं. ओरिजिनल एमपीएससीची PDF दाखवली होती सिलेबसची, की कसा सिलेबस कॉमन आहे. तर हे एकदम सिंपल आपल्यासाठी होऊ शकते जर आपण आता करून ठेवला तर. आणि आता जर नाही केला तर मग आपल्याला नंतर प्रिलिम करताना पण तो कन्व्हिक्शन येणार नाही, त्या कन्व्हिक्शनला आपण प्रिलिमची तयारी करणार नाहीये.
जर आपल्याला फॉरेस्टवरती होल्ड नसेल तर एक ऑप्शनल तयार झाला की ऑलमोस्ट आपण अर्ध्यामध्ये पोहोचतोय. फक्त दोनच ऑप्शनल आहे 200 200चे 400 मार्काचे. एक 200 मार्काचा ऑप्शनल झाला तर खूप आपल्याला इझी जाऊ शकतं. सो मला वाटतं हे एक रिझन आहे. पुन्हा याच्यासोबत दुसरं एक आहे सध्या यावेळेस फक्त जे राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये DC DYSPचे जे एक्झाम होणार आहेत त्यात 9 पेपर आहेत, UPSC टाईप पेपर आहेत. आणखी कोणालाही आयडिया नाही आहे की त्याचं स्टार्टिंग कुठून होती सिलेबस आणि एंड कुठं होतंय कुठल्याच सब्जेक्टचा. इव्हन UPSC मध्ये तरी कितीतरी स्टुडंट आहेत, कितीतरी टीचर आहेत. काही लोक तर पास झाले पण तरी पण त्यांना स्टार्टिंग आणि एंड माहीत नाहीये. ते म्हणजे इट्स लाईक अ ओशन. आणि त्याच्यामध्ये जर कुदायचंय आणि ज्यावेळेस की जनरल बॉईजला फक्त 5 जागा आहेत आणि इकडे 144 जागा आहे आणि हे प्रिलिम फक्त ऑब्जेक्टिव्ह वाल्याला निघणार आहे. ही UPSC वाले पण इथं कॅन्डिडेट असणार आहेत आणि आपण 2-3 महिन्यामध्ये याची तयारी नाही करू शकत सिव्हिलची. सो आपल्याजवळ जी ऑपॉर्च्युनिटी आली 144 ACFची, RFOची आणि जर 32 ACF जर ॲड झाल्या तर तिथं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक थोडी गोष्ट आहे की जर असं पाहिलं तर 144 मध्ये मुलींना थोडंसं ॲडव्हान्टेज आहे. 1/3 रिझर्वेशन आहे आपल्या MPSC मध्ये. त्याच्यामुळे काय होतं की कॉम्पिटिशन आणखी मुलींमध्येच राहते ती कॉम्पिटिशन. UPSC मध्ये IFS मध्ये कसं मुलींना मुलांसोबत जनरल बॉईज सोबत पण कम्पीट करावं लागतं, पण इथं तसं नाही आहे. ज्या लोकांनी आता ऑब्जेक्टिव्ह दिले ते ऑलमोस्ट गट ब साठी शिफ्ट होणार आहेत किंवा गट कप करत जाणार आहेत. तर मला वाटतं की मुलींसाठी ही एक आणखी बेटर ऑपॉर्च्युनिटी असू शकते. तर नेक्स्ट जेव्हा आपलं सेशन चालू होतील तेव्हा अनुष्का मॅडम आणि त्यांचे जे मिस्टर आहेत खंडेलवाला, आनंद खंडेलवाल, हे दोघं पण येणार आहेत आपल्याला गाईड करायला. त्यांचा 2 रँक आहे आणि मॅडमचा 4 रँक आहे ऑल इंडिया IFS मध्ये. ते आपल्याला पूर्ण गाईड करतील. ते आपल्यासोबत असणार आहेत पूर्ण वेळपर्यंत. प्रतीक्षा काळे पण 2023ची ऑल इंडिया रँक 2 आहेत. त्या पण मॅडमने कमिट केलं की मी आपले जे MPSCचे मुलं आहेत ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांना मी गाईड करायला तयार आहे. कारण त्यांना पण माहिती आहे की नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे तर मुलं घाबरलेलं आहे. तर त्यांच्याकडून आपला जो प्रॅक्टिकल अप्रोच येईल ना त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड होईल की ठीक आहे खूप काही अजब करायची गरज नाही. आपल्याकडे 2 रँकर आहेत, 1 रँकर आहेत, 4 रँकर आहेत, 7 रँकर आहेत. तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येऊ शकतो वेगळा. सो त्यांचं पण लेक्चर आपण एक नेक्स्ट वीकमध्ये अरेंज करणार आहोत. यावर्षी हरीश पालवे सरांनी फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर केलेलं आहे. माझे स्टुडंट होते ते, मीच गाईड केलं होतं त्यांना पूर्ण. तर त्यांचा तर इव्हन ॲग्री इंजिनिअरिंग ऑप्शनल आहे आणि त्यांची इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स झालेली. त्यांचा आणि ॲग्री इंजिनिअरिंगचा काही संबंध नाही लागत. फक्त ॲग्री इंजिनिअरिंगमधलं इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधलं इंजिनिअरिंग शिल्लक राहतं कॉमनमध्ये. कुठलाही सिलेबस कॉमन नसताना पण त्यांना आम्ही एक कॉमन जसे मी लास्ट बॅचमध्ये ACFची बॅच जी झाली 2024 साठी त्याच्यामध्ये मी जसं सिलेबस दाखवला होता आणि जशा प्रकारे मी क्रॅश कोर्समध्ये 5 दिवसात करून घेतलं होतं त्या टाईपमध्ये मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांचा 99 रँक आहे IFS मध्ये. तर ते सर पण आपल्याला गाईड करणार आहेत. सो मला वाटतं ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. टाइम पण सफिशियंट आहे, 3 महिने आहेत. त्यातला 1 महिना आपण फॉरेस्ट ऑप्शनवरती इन्व्हेस्ट करू शकतो. आन्सर रायटिंगची थोडीशी प्रॅक्टिस आणि 3-4 घंटे जरी आपण डेली जरी दिलं फॉरेस्ट ऑप्शनला तरी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी ओपन होऊ शकते. आणि 2च ऑप्शन आहेत. GSचे 9 पेपर आहेत इकडं DC DYSP साठी. तर हे एक आपला पॉईंट त्या दिवसाचा राहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आहे की या क्लासेसमध्ये आम्ही काय काय देणार आहोत, आम्ही काय काय प्रोव्हाइड करत आहोत. सगळ्यात मेन आहे की आम्ही 90 आवर्सचे लेक्चर देणार आहोत. व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत. हा क्लास लाईव्ह पण असणार आहे इथं क्लासरूममध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पण असणार आहे. कारण आपले खूप सारे मुलं हे वर्किंग आहेत. सरळ सेवेमधून कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणाचं गट ब मधून झालेलं आहे, कोणी मुंबईमध्ये STI म्हणून काम करत आहे. आणखी काही जे राज्यसेवेमधून ग्रेड Bचे जे काही सिलेक्शन झालेले आहेत क्लास 2च्या पोस्ट आहेत त्या लोकांना अपग्रेड करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर या सर्वांसाठी आम्ही ऑनलाईन क्लास ठेवलेला आहे आणि याचे 90 आवर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत तुम्हाला तिथं भेटणार आहे. त्याच्यासोबत आपण प्रिंटेड नोट्स देणार आहोत. आता नोट्सचं काय की ज्या फॉरेस्ट्री ऑप्शनल आहे हा फॉरेस्ट्री ऑप्शनल खूप लिमिटेड आहे. त्याचा सिलेबस फक्त डिटेलमध्ये दिलेला आहे पण तो लिमिटेड आहे आणि त्याच्यावर असं काही जादा रिसर्च वगैरे झालेलं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारं असं काही इनोव्हेटिव्ह नोट्स वगैरे काही नाही येतं. ज्या मार्केटमध्ये मणिकंदन सरांच्या नोट्स आहेत त्यालाच रेफर करून सगळ्या नोट्स बनत आहेत जे काही नोट्स मार्केटमध्ये येत आहेत. तर आपण त्याच धर्तीवरती की स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये स्टँडर्ड डेफिनेशन, कारण खूप सारे डेफिनेशन जर दिला एक ले मॅन लँग्वेजमध्ये तर मुलांना कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे स्टँडर्ड डेफिनेशन वगैरे आम्ही जे डिटेक्ट करून जे मुलांना लक्षात येऊ शकतं आणि जे रिटर्न करू शकता
आणि रिप्रोड्यूस करू शकता एक्झाममध्ये, एक्झामच्या रिअल टाइम सिच्युएशनमध्ये. त्या नोट्स आम्ही देणार आहोत इथं. त्या की प्रयासच्या प्रिंटेड नोट्स असतील त्यांच्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर डेली आन्सर रायटिंगचं मी सांगितलेलं की 3 क्वेश्चन आहेत. आणि ह्यात सगळ्यात मेन फीचर काय आमचं की डेली आन्सर रायटिंग होणार 3 क्वेश्चनची, त्याचं डिस्कशन होणार आणि त्याच्यासोबत विकली मिनी टेस्ट असणार आहे. की माझा असं टार्गेट आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्या सर्वांचा कॉन्फिडन्स रायटिंगमध्ये एक लेवलच्या वरती आला पाहिजे, की आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे, की असं वाटलं पाहिजे की आता केलं तर होऊ शकतंय. तर विकली मिनी टेस्ट होणार आहे. त्या टेस्टमध्ये ते टेस्ट चेक करून भेटणार आहे तुम्हाला, त्याचं डिस्कशन होणार आहे आणि त्याच्यावरती आपण जे काही आपले मित्र आहेत IFS ऑलरेडी झालेले, माझ्यासोबत इंटरव्ह्यू दिलेले जे लोक होते, जे सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचा पण आपण सेशन ठेवत जाऊ विकली डिस्कशनचं. सो तिथून आपल्याला एक आयडिया येऊ शकतो की कशा प्रकारे पेपर लिहायचं असतं. GSचा पेपर बाहेरचा, की इथिक्सचा पेपर, सिक्युरिटीचा क्वेश्चन, जॉग्राफीचा क्वेश्चन हा वेगळ्या टाईपने लिहिला जातो आणि इथला क्वेश्चन वेगळ्या टाईपने लिहिला जातो. तर मी तो वेगळ्या टाईपने का लिहिला जातोय तर त्यातलं एक पॉईंट दाखवतो मी तुम्हाला. एक सेकंड. हे पहा, नीड्स केस मे बी ड्रॉन वेर एव्हर रिक्वायर्ड. तर हा जो पॉईंट आहे ना, हा सिव्हिल्समध्ये नाही आहे. ह्याला तुम्ही पूर्णपणे पेन्सिल, कलर पेन्सिल वापरून त्याला स्केच करू शकता. तुम्ही समजा आपल्याला फॉरेस्ट दाखवायचं तर ग्रीन दाखवू शकता. त्यानंतर व्हेजिटेशन विलेजेस दाखवायचे आहेत तर वेगळ्या कलरमध्ये दाखवू शकता. वॉटर दाखवायचं असतं वेगळ्या कलर वापरू शकता. जे काही आपल्या कलर पेन्सिल असतात त्याचा यूज कम्प्लीट करता येऊ शकतो इथं. आणि त्याचा यूज कशा प्रकारे केला जाऊ शकतो हे आपण जेव्हा डिस्कशन होईल क्वेश्चन पेपरचं, मिनी टेस्टचं, तेव्हाच आपण क्लिअर करून घेऊ. आणि मिनी टेस्ट झाल्यानंतर आपल्याकडे चार टेस्ट असणार आहेत प्रिलिमच्या नंतर. त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार 4 आणि त्यानंतर आपण मग डायरेक्ट पेपरला जाणार आहोत. तर ह्या गोष्टी इथपर्यंत. आणि सगळ्यात मेन आणखी एक गोष्ट आहे की पर्सनल मेंटरशिप असणार आहे. आम्ही तरी तर अवेलेबल आहोत, पण जे टॉपर्स आहेत तुम्हाला मी सांगितलं की आज पण हे सर येणार होते 99 रँकवाले, पण झूम मीटिंग अरेंज करता आले नसल्यामुळे टेक्निकल कारणामुळे तर ते येऊ शकले नाहीत. तर हे सर्व लोक आपल्याला गाईड करणार आहेत, मेंटरशिप देणार आहेत. आणि हे पहिल्यांदाच होत आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये ना अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह हा पहिलाच आहे. इव्हन UPSCमध्ये, UPSCच्या प्रिपरेशनमध्ये पण महाराष्ट्रात नाही होत आणि राज्यसेवेच्या प्रिपरेशनमध्ये बी महाराष्ट्रात कधीच नाही झालेला. जोपर्यंत तुम्हाला एक प्रॅक्टिकल अप्रोच करत नाहीये. कारण हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा एक सागरासारखा आहे. तुम्ही कुठं पण डुबी जाऊ शकता, तुम्हाला कळणार पण नाही की एंड कुठून बाहेर कुठं निघायचं. पण जो गेलाय, पोहोचलाय, त्याला माहिती आहे की किती खोल आहे, किती अंतर आहे, किती स्पीडनं जावं लागते, किती स्ट्रेंथ लागती. तर ह्या गोष्टी प्रॅक्टिकली आपल्याला समजू शकतात. नाहीतर आपण एक आयडियल वर्ल्डमध्येच राहतो आणि आयडियल वर्ल्डमध्ये राहिल्यामुळे ना खूप सारं कन्फ्युजन वाढतं. मग आपलं वर्क पण वाढतं त्यासोबत आणि आपण रिझल्ट ओरिएंटेड न होता नुसतं नोट्स ओरिएंटेड होऊन जातो. सो मला वाटतं की ह्या लोकांचं जे आपल्याला पर्सनल गायडन्स भेटणार आहे, 5 विद्यार्थ्यांमागे एक IFS मी ठेवणार आहे आणि ते रेडी येतं, ते व्हॉलंटरी करायला पण तयार आहेत. कारण त्यांना माहिती आहे की आता पहिल्यांदा इथं होतंय आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर खरोखरच चांगले ऑफिसर घडतात. एक ब्रॉड अंडरस्टँडिंग येते की असं लेमॅन सारखं जसं रोड साईडवरती विचार करू शकतो लेमॅन, तसं नाही करत. जर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी एक एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला की त्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी येऊ शकते की हा प्रकार काय आहे. की डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह मी ऑलरेडी एक लेक्चर घेतलं याच्यावरती, ते युट्यूबला आता अपलोड होईल की डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह मध्ये फरक काय. की सपोज काय आहे की एक प्रायव्हेट हॉस्पिटलमधल्या ॲम्ब्युलन्सवरती एक ड्रायव्हर आहे आणि तो कोविडमध्ये हे करतोय, सर्व्हिस देतोय आणि त्याला अचानक कोविड इन्फेक्टेड होतो तो आणि तो एक हॉस्पिटलमध्ये जाऊन तो 50 लाखाचं बिल करतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तो काय गव्हर्नमेंटच्या ॲम्ब्युलन्सवरती पण नव्हता, काहीच नव्हतं, तो एक प्रायव्हेट गाडीवरती ॲम्ब्युलन्सवरती होता. तो 50 लाखाचं बिल करतो हॉस्पिटलमध्ये कोविडच्या ट्रीटमेंटचं स्वतःच्या. आणि तो गव्हर्नमेंटला जाऊन बोलतो की आता हे बिल तुम्ही द्या, आता मी हे काही बिल पे करू शकत नाही, माझी फायनान्शियल कंडिशन नाही आहे हे बिल पे करायचे. तर या कंडिशनमध्ये गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, ते दिले पाहिजेत का 50 लाख रुपये, काय केलं पाहिजे. हा, मग गव्हर्नमेंटकडे सगळे लोक आले तर आहेत का एवढे पैसे. गव्हर्नमेंट देऊ शकतो प्रत्येक जण जर 50 लाखाचं बिल घेऊन येऊ लागलं सर. हा, असं केलं तर प्रत्येक जण येईल, प्रत्येक जण मागेल, आपल्याला असंच वाटतं ना. पुन्हा मग त्यानं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं.
आपला एक कॉमन मॅन सारखे आपण अशी थिंकिंग करतो ना, पण ऍक्च्युअल मध्ये काय आहे की एक सोशल कॉन्ट्रॅक्ट असते. स्टेट म्हणजे काय, आपण सगळ्या सिटीजन मिळून बनवलेली एक बॉडी ऑर्गनाईज केलेली, ती आपल्याला गव्हर्नन्स करते. आणि सगळ्याची हेल्थ, राईट टू लाईफ, जसं मॅडम म्हणल्या तसं की राईट टू लाईफ हे मेंटेन करणं, त्याच्यानंतर हेल्थ सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं, हे सर्व स्टेटचं काम आहे. आणि इव्हन 50 लाखाचे कोविडचे जे काही बिल व्हायला लागले ह्याच्यावर पण रेग्युलेशन ठेवणं गव्हर्नमेंटचंच काम आहे. येतंय ना लक्षात की तुम्ही नाही म्हणू शकत की 50 लाख बिल तुम्ही कसं काय केलं. हे गव्हर्नमेंटचं काम आहे की एवढं बिल कसं झालं त्या हॉस्पिटलला विचारणं, त्या प्रत्येक टेस्टची प्राइस ठरवून देणं, त्याच्यानंतर प्रत्येक डोसची प्राइस ठरवून देणं, त्याच्यानंतर मॉनिटर करणं त्या गोष्टी की पेशंटला डॉक्टर लुटत तर नाही आहेत, ह्या सर्व गोष्टी. तर आपण हे न करता एक लेमॅन सारखा विचार करतो की नाही की एकाला दिलं की सगळे येतील, गव्हर्नमेंटकडे पैसे नाही आहेत. मग ही जी थिंकिंग आहे का, ह्या थिंकिंग पासून आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थिंकिंग पर्यंत जाणं, हे ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्हचं ट्रान्झिशन आहे. अशा खूप साऱ्या मी केस स्टडीज मी सांगितलेल्या आहेत. एक लेक्चर मी रेकॉर्ड केलेलं आहे 1.5 तासाचं, त्या लेक्चरमध्ये हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हे जे ट्रान्झिशन आहे, तर ह्याच्यामध्ये मदत करण्यासाठी हे आपले IFS जे मित्र आहेत ते रेडी आहेत. की खूप साऱ्या कंप्लेंट आल्या होत्या पाठीमागे DCDYSP बद्दल, की ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं त्यांना थोडंसं बेसिक रायटिंग पण येत नाही आहे, जे काही फॉर्मल गोष्टी करायच्या असतात, लेटर लिहिणं आहे, ॲप्लिकेशन देणं आहे, तर याच्यामध्ये पण काही लोकांना प्रॉब्लेम येऊ लागला. तर खूप सारे रिकमेंडेशन गेले होते. तर आपण यांचं म्हणणं की आपण सगळेजण मिळून मुलांना, आता अचानक नवीन ह्याला फेस करायला, तर आपण सगळेजण मिळून मुलांना एक मदत करूया की ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरती, बाबा ज्याला कुणाला एक्सेल करायचं आहे अथवा एक नवीन ऑपॉर्च्युनिटी घ्यायची, तर असं नको व्हायला की गरीब आहे म्हणून त्याला हे भेटणं झालंय मेंटरशिप वगैरे, अथवा कोणाला ॲक्सेस नाही आहे, कोणाच्या ओळखीचे नाही आहे. तर हे सर्व सर आहेत ते रेडी आहेत आपल्याला मेंटरशिप द्यायला. आणि हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आमच्या यातला पॉईंट असणार आहे, आणि हा खूप मोठ्या सक्सेसमध्ये आपला हेल्प करणार आहे. तर मला वाटतंय की याच्यानंतर फक्त एक स्लाइड शिल्लक राहते आपली, तेवढी फक्त स्लाइड बघू आपण की हा ऑप्शनल प्रयासमध्ये का करायचा आहे. जी ही स्लाइड आहे अगोदरची, तर सगळ्यात मेन काय आहे की प्रयास हा प्रोफेशनल क्लास आहे. बाकीच्या क्लास सारखं की ऑप्शनल चालू करून आम्ही अर्ध्यात सोडून देणार नाहीये, अथवा फक्त नोट्स देणार नाही आहेत, आम्ही पूर्ण क्लास घेणार आहोत. जे आम्ही कमिटमेंट दिलेले आहे ते आम्ही फुलफिल करणार आहोत. प्रोफेशनलिझम एक आमचं पहिलं सगळ्यात मेन सिग्निफिकन्स आहे. आणि त्याच्यानंतर वी आर प्रोव्हाइडिंग व्हॉट वी हॅव प्रॉमिस्ड. आणि आतापर्यंत जे काही आमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा ट्रस्ट पण आहे आमच्यावरती. सो मला वाटतंय की हे एक कारण आहे की तुम्ही प्रयास का जॉईन करायला पाहिजे. आणि दुसरं मेन गोष्ट आहे की जे काही आपला सिलेबस आहे ऑब्जेक्टिव्हचा आणि सब्जेक्टिव्हचा, ह्या दोन्ही सिलेबसची मला अंडरस्टँडिंग आहे स्वतःला. मी दोन्ही सिलेबस केलेले आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट आपलं 50% काम आहे ते कमी होऊन जाते. जसं की रिमोट सेन्सिंगवरती 50 मार्क्सला क्वेश्चन येतात. 400 मार्क्स, 200चे 2 आहेत ना. फॉरेस्ट्रीमध्ये पण रिमोट सेन्सिंग येतं, ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये पण रिमोट सेन्सिंग येतं, आणि जिओलॉजीमध्ये पण येतं, बॉटनीमध्ये येतं. सर्व ठिकाणी रिमोट सेन्सिंग सिलेबसमध्ये आहे. आणि ते डायरेक्ट दोन्ही मिळून फॉरेस्ट्री आणि दुसरं ऑप्शन म्हणून 50 मार्क, 400 मध्ये 50 मार्क, म्हणजे येतं ना लक्षात. 25% डायरेक्ट सिलेबस होऊन जाता येतं आपला, फक्त एका टॉपिकवरती जर केलं तर. सो मला वाटतं की हे एक गोष्ट आहे आपले. आणि दुसरी गोष्ट काय आहे की मी लास्ट टाइम जे क्रॅश कोर्स घेतला होता, जे आपल्या लास्ट टाइम 44 ACFच्या पोस्ट होत्या, त्यासाठी मी 5 दिवसामध्ये फॉरेस्ट्री क्लास घेतला होता. आणि फॉरेस्ट्रीचा क्लास घेतल्यानंतर ऑन डिमांड ऑफ स्टुडंट मी ॲग्री इंजिनिअरिंगचा क्लास 4 दिवसामध्ये घेतला. असं फर्स्ट टाइम झाला असेल की कुठल्याही हिस्ट्रीमध्ये की फॉरेस्टच्या, की एकाच सरने दोन्ही ऑप्शनल घेतलेत, आणि ते बी 10 दिवसामध्ये, एक 5 दिवसामध्ये, एक 4 दिवसामध्ये. आणि मुलांनी ऑलमोस्ट 200 पैकी फॉरेस्टचा 170 मार्क्सचा आम्ही 5 दिवसात केलेला क्वेश्चन लिहून आलेला आहे. आणि ते जशाल तसे क्वेश्चन जे आम्ही इम्पॉर्टंट म्हटले ते क्वेश्चन जशाल एक्झॅक्ट पेपरमध्ये होते. आणि ॲग्री इंजिनिअरिंगचा पेपर अवघड असल्यामुळे सिलेबस खूप मोठा आहे. जिओलॉजीचा पण सिलेबस खूप मोठा आहे. ॲग्री इंजिनिअरिंगचा ऑलमोस्ट 130 ते 140 मार्क्सचं आम्ही शिकवलेलं, 4 दिवसात शिकवलेलं. 4 दिवस तर स्वतः वाचायला लागलं तरी पण, म्हणजे एखादा चांगला एक्सपर्ट असेल तरी 4 दिवस लागतील त्याला. तेवढं 4 दिवसात आम्ही सांगितलंय. आणि मुलांचे फीडबॅक वगैरे ऑलरेडी आमच्या जुन्या क्लासच्या याच्यावर अवेलेबल आहेत, तुम्ही ते पण पाहू शकताय. आणि जे लास्ट टाइम मी IFSच्या मुलांना इंटरव्ह्यूसाठी गाईड केलं होतं, त्यातल्या 3 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. तेजस्विनी खांबे, त्यांचा 47 रँक आहे. आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य काय आहे की ह्यांनी सिव्हिलच्या नंतर प्रिपरेशन केलं होतं.
UPSC सिव्हिलचा पेपर झाल्यानंतर त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट करून त्यांनी 47 रँकपर्यंत मजल मारलेली आहे. त्यानंतर हरी पालवे सर हे MPSC करणारे स्टुडंट होते. त्यांना MPSC मधून ऑलरेडी एक ABDOची क्लास 2ची पोस्ट पण आहे. त्यांचा 2023 मध्ये राज्यसेवेमध्ये काहीतरी 84 अराउंड काहीतरी रँक आहे. आणि त्यांची प्रिलिम निघाल्यानंतर ती कम्प्लीट अंडर गायडन्स असल्यामुळं त्यांचा 99 रँक आलेला आहे. आणि अभिजित आहेर सर पण सिव्हिलच्या मेन्शन नंतर त्यांनी पेपर दिला आणि त्यांचा पण 114 रँक आहे. त्यांचा UPSC सिव्हिलला पण रँक आहे. म्हणजे त्यांनी ड्युएल करिअर मध्ये ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केलेली आहे. तर आपल्याला एवढं घाबरून जायची गरज नाही आहे. हे का सांगितलंय मी की मिक्स आहेत हे लोक. एकाची MPSC ऑलरेडी करत होता, UPSCची प्रिलिम निघाली म्हणून तिकडे शिफ्ट झाले. तर ह्यातलं एक मगाचं एक सांगताना राहून गेलं की हरी पालवे सरांचा एक मेजर बेटर पॉईंट काय होता आणि त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज काय होतं. त्यांची MPSC चांगली असल्यामुळे आपल्याला जे कन्फ्युजन आहे ना MPSCच्या मुलांना की इंग्लिशमध्ये लिहायचं, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की MPSCच्या ऑब्जेक्टिव्हच्या मुला एवढं इंग्लिश कुठल्याच UPSCच्या स्टुडंटचं नाही. एवढ्या मायन्यूट लेवलवरती UPSCचा विद्यार्थी इंग्लिश कधी पाहतच नाही. उड्या हाव पुढे हावपर्यंत तर UPSCचा स्टुडंट कधी पोहोचलेलाच नाही. कंजक्शन वगैरे ते फक्त एसे पर्यंत वापरतात. आपण एवढं डीपमध्ये एवढं 5-5, 6-6 वर्ष इंग्लिश केलेलं असतंय. आपल्या ऑटोमॅटिक लँग्वेजचा फ्लो बनतो, आपलं ग्रामर चुकत नाही, सेंटेन्स चुकत नाही. आणि पालवे सरांना मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही इंग्लिश फक्त आणि फक्त तुम्ही इंग्लिशच्या जीवावरती पास होणार. तर सरांना ऑलमोस्ट 150 मार्क्स आहेत. यावर्षी 130 मार्क्स पण काढायला मुलांना मुश्किल गेलेलं आहे. तर ते एक ॲडव्हान्टेज आहे आणि हे ॲडव्हान्टेज आपल्या सगळ्यासोबतच आहे. जेव्हा फॉरेस्टच्या नवीन नवीन टर्म्स येणार आहेत, आपण जे टेक्निकल गोष्टी लिहिणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा फायदा होणार आहे. सो मला वाटतंय की जास्त काही घाबरून जायची गरज नाही. आपण हे लोक आपल्यासोबत आहेत, आपल्याला गाईड करणार आहेत व्हरायटीवाले. आणि हे सर्व लोक आता 25च्या IFSच्या बॅचला माझ्याकडे ऑलरेडी यांची मेंटरशिपसाठी एनरोलमेंट झालेली आहे. आता सिव्हिलचा पेपर झाला की हे लोक येणार. आणि हे लोकांना मी गेल्या वर्षी इंटरव्ह्यूला गाईड केलं. हरीश पालवे सर हे 3 जण सिलेक्ट झालेत. या 3 यातले 2 जण परत कुणाल पाटील सर पण अगोदर होते, त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, हा सिलेबस मी कम्पेअर केलेला आहे, आपण हे पण पाहिलेलं आहे. सो मला वाटतं की आपण आज इथं थांबू. ऑलरेडी जे काही टेक्निकल गोष्टीमुळे झूम मीटिंग आपल्याला कंडक्ट करता आले नाही ते आपण नेक्स्ट वीकमध्ये कंडक्ट करू. आणि आज आपण इथं थांबूया. चालेल, थँक्यू.